आजची जी बैठक होती ती रिपब्लिकन एकता आघाडी होती, जी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर होती, सेनेबरोबर होती. आणि आमचा उद्देश असा आहे की उद्या महानगरपालिकेची निवडणूक आहे. विशेषतः मुंबईमध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये RSS आणि भाजपला कुठच्याही पद्धतीने सत्तेवर न येण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. आणि त्यासाठी आज जे ठराव झालेले आहेत त्याच्यात एक निमंत्रक समिती नेमलेली आहे. आणि त्यात जे ठराव झालेले आहेत, पहिली गोष्ट, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठच्याही पद्धतीने भाजप संघ परिवार किंवा त्यांच्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कुणीही त्यांची साथ देणं मदत होणार नाही अशी भूमिका घेणे. आणि नगरपालिकेमध्ये रिपब्लिकन चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना निवडून नगरसेवक म्हणून निवडून आणणे आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीवर आपलं आंबेडकरी प्रतिनिधित्व पाठवणं हे आमचं महत्त्वाचं काम होतं. दुसरी गोष्ट, अमित शहाने जे हिंदीच्या बाबतीत जे स्टेटमेंट केलेलं आहे की हिंदी हीच आमची संस्कृती सांगेल, आम्हाला त्यांचा विरोध आहे, त्याचा निषेध करतो. आणि इंग्रजी ज्ञानभाषा आहे, इंग्रजी भाषेने आधुनिक विचार दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाचं मला वाटतं उद्या हेच लोक विज्ञानासारखा विषय देखील बंद करून परत भारताला एका अधोगतीकडे आणि मनोवादी विचाराकडे नेण्याचा हा अमित शहाचा विचार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि तिसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून फडणवीस सरकारने जो हिंदी लादण्याचा पहिलीपासून जो निर्णय घेतलेला आहे त्याचाही आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि त्याविरुद्ध प्रत्यक्ष रिपब्लिकन एकता समितीच्या वतीने निळ्या भागात जाऊन जनजागृती करण्यात येईल. आणि आंबेडकरी चळवळ हे केवळ बौद्धांची नाही आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम, इतर सगळं समाज घटक असतील, OBC असतील, दलित, आदिवासी असतील, हे सगळे घटक याच्यामध्ये आम्ही सामील करून मुंबई शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जे विचार आज कुठेतरी त्यांना चढवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना विकृत करण्याचा प्रयत्न संबंधिताकडून चाललेला आहे, त्याचा हाणून पडण्यासाठी रिपब्लिकन एकता आघाडीच्या मार्फत मुंबई शहरामध्ये प्रयत्न करण्यात येत आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही रिपब्लिकन एकता आघाडी अधिक व्यापक सर्वसमावेशक करून महाराष्ट्रामध्ये एक फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राजकारण हे करणार आहोत. त्या निमित्ताने हे ठरलेलं आहे. याची सुरुवात आघाडीमध्ये आपल्यासोबत कोण कोण आहे? आघाडीमध्ये आता आमच्यासोबत इथे मिलिंद सुर्वे बसलेले आहेत. मिलिंद सुर्वे आहेत, त्यांचं रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र आहे. परत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सागर संसारे आहेत. इथे दलित पॅन्थरचे NLDचे आहेत. परत दिवाकर सुरेश केदारे, दिवाकर शेजवळ आहेत पत्रकार, आणि त्यांची अनेक संघटना आहेत, अनेक इथे आलेले आहेत. परंतु ही प्राथमिक बैठक होती. पुढची एक व्यापक आणि सर्वसमावेशक बैठक घेऊन महाराष्ट्राचं, आणि ह्याच धर्तीवर तुमच्या माहिती सांगतो, अशाच पद्धतीने नागपूरमध्ये रिपब्लिकन फेडरेशनही तयार झालेली आहे. जनतेने स्वतः भूमिका घेतलेली आहे की आंबेडकरी चळवळीचं राजकारण एक तळपत्या आणि ऊर्जस्वल अशा स्वरूपात उभं करायचं आहे. कोणाच्याही लाचारीला किंवा याला बळी न पडता आंबेडकरी तत्वज्ञान, स्वाभिमानाचं राजकारण आम्ही हे करणार आहोत. आणि त्याची ही सुरुवात. समाजाला यातून काय संदेश द्यायचा? समाजाला एकच काय नाही, आत्मदीप भव. जनतेने आत्मदीप भव झालं पाहिजे, स्वयंप्रकाशित झालं पाहिजे, आणि आंबेडकरी चळवळीला पूरक आणि संविधानाला पूरक अशी भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रचार यंत्रणा उभी करणार. मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन या स्वाभिमानी आंबेडकर चळवळीचा पक्ष अध्यक्ष, आदरणीय पक्षप्रमुख भीमरत्न पॅन्थर मनोजभाई संसारे यांच्या स्वाभिमानी विचारावर चालणारा पक्ष आहे. खरं म्हणजे आज मराठी पत्रकार संघ इथे ग्राउंड फ्लोअरला आज रिपब्लिकन ज्येष्ठ नेते अर्जुनजी डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन एकता आघाडी या आघाडीची बैठक झाली. या बैठकीत मला निमंत्रित करण्यात आलं. खरं म्हणजे खूप चांगला विचार आदरणीय दलित पॅन्थरचे नेते अर्जुन डांगळे यांनी मांडला आहे. आणि आम्ही सर्व जे रिपब्लिकन आहेत, जे बाबासाहेबांच्या स्वाभिमानी विचाराला मानत आहेत, ते सर्व येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या निवडणुकात आम्ही ताकदीने एकत्रितपणे लढणार आहोत. आणि कोणताही गट, कोणताही तट नसताना रिपब्लिकन एकता आघाडी अशी ही आघाडी करून खऱ्या रिपब्लिकन चळवळीचे लोक एकत्र घेऊन आम्ही ही निवडणुकीत तयारीनिशी आणि ताकदीने उतरणार आहोत, असा निर्णय या बैठकीत झाला. त्याचं निमंत्रक म्हणून माझीही निवड झाली
त्याचे अनेक संघटना, लेखक, कवी, साहित्यिक या बैठकीत होते आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने मुंबई शहरामध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन विचाराचा, आंबेडकरी विचाराचा नगरसेवक कोणत्या पद्धतीने पाठवता येईल याचं विवेचन, याचं मंथन या ठिकाणी झालं. चळवळीचे नेते म्हणून काय वाटतं महाराष्ट्राला कशा पद्धतीचं नेतृत्वाची गरज आहे आणि महाराष्ट्राला सध्या कशा पद्धतीची गरज आहे? चळवळीचे तुम्ही प्रश्न फार सुंदर विचारला. खरं म्हणजे काही लोकांचा गैरसमज आहे की आंबेडकर चळवळ संपली. तर आंबेडकर चळवळ संपलीच नसते. जोपर्यंत या देशात बाबासाहेबांचा, आंबेडकरांचा संविधान आहे, बाबासाहेबांचा परिवर्तनवादी स्वाभिमानी विचार आहे, त्यामुळे आंबेडकर चळवळ संपणार नाही आणि महाराष्ट्राला आमच्याच चळवळीतून, आमच्याच विचारातून नवीन नेतृत्व समोर येईल आणि लवकरच तुम्हाला मी मंगेश पगारे, राहणार माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा मी मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे. आघाडीची बैठक झाली, तर यातून काय आपण सांगाल? आपलं मत काय? आता सध्या ही जी बैठक झाली ती येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आमच्या आपल्या रिपब्लिकन एकता आघाडी या संस्थेच्या मार्फत ही बैठक झालेली आहे. रिपब्लिकन एकता आघाडी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांना मानणाऱ्यांची आणि एकमेव ध्येयाने नगराचा विकास करण्यासाठी जे भीमसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या नगराचा विकास करण्यासाठी ज्यांनी ही बैठक घेतली ती या आघाडीमध्ये, महापालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील या अनुषंगाने ही बैठक घेतलेली आहे. आणि या बैठकीमध्ये जो मित्रपक्ष आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार निवडून देईल किंवा या नगराचा विकास करेल या हेतूने ही बैठक घेण्यात आलेली आहे. आमच्या पक्षाने जर 6 सीटा मागितल्या, त्याच्यामध्ये 2 जरी दिल्या आणि त्या निवडून आणणाऱ्या दिल्या तरी ते आम्ही घेण्यासाठी तयार आहोत, परंतु समोरच्या सीटा आम्ही निवडून द्यायला तयार आहोत. परंतु जे संविधानाला मानतात, संविधानाचा अपमान करतात आणि ज्या संविधानाला मानणाऱ्याच्या विरोधात जे RSSच्या संघटना आहेत आणि ज्या भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, जे बाबासाहेबांच्या संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याशी जे युती करतात, अशा लोकांना सोडून जे बाबासाहेबांच्या समविचारी पक्षाशी एकजूट होतील अशा समविचारी पक्षाशी युती करून आम्ही या संघटनेची स्थापना केलेली रिपब्लिकन एकता आघाडी. संघटनेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय समाजाला संबोधित कराल, कशा पद्धतीने? आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आम्हाला सन्मानाची वागणूक देईल आणि आमच्या पक्षामध्ये आमच्या या महागाईचा प्रश्न पडलेला आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, लाईट आहे, वीज आहे, या प्रयत्नामुळे जो पक्ष या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल या पक्षाला आम्ही साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. दलित चळवळीमध्ये मी दलित पॅंथरच्या संस्थापनेपासून कामाला आहे. संस्थापक सदस्याचा 1972 पासून त्यामध्ये चळवळीत आहे आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून ज्या ज्या काही चळवळी होतात त्या सर्वांमध्ये मी भाग घेत असतो. आज जी बैठक झाली ती मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात झालेली आहे. ही निवडणूक लढवायची तर ती कुठल्या तत्वानुसार, कुठल्या पद्धतीनुसार लढवायची आणि कुणाबरोबर युती करायची असं ठरलेलं आहे. वास्तविक पाहता सध्याचं जे राजकारण चालू आहे ते कुठलाच पक्ष आपल्या स्वतःच्या स्वबळावरती निवडणूक लढवू शकत नाही, इवन BJP सुद्धा नाही. आणि त्यासाठी आम्ही आज असं ठरवलेलं आहे की कुणाबरोबर युती करायची. त्यातलं मेन तत्व हेच की अँटी BJP ही भूमिका घ्यायची आम्हाला. मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, त्यानंतर आज पुन्हा एकदा मनुस्मृतीला डोक्यावरती घेऊन नाचणाऱ्यांचं राज्य आहे, ते राज्य आपल्याला हाणून पाडायचं आहे. कारण मनुस्मृतीनुसार इथल्या दलितांना, इथल्या मागासवर्गीयांना पुढे येऊ द्यायचं नाही. त्याचीच एक भूमिका म्हणून नुकतंच अमित शहानी एक भूमिका मांडलेली आहे की इंग्रजीला विरोध. अरे इंग्रजीला का विरोध? इंग्रजी ज्ञानाची भाषा आहे आणि तिला जर विरोध केला तर आम्ही काय ज्ञानापासून वंचित राहायचं? त्यांची मुलं मात्र परदेशी शिकणार, इंग्लिश शिकणार, इंजिनियर होणार आणि आमची मुलं मात्र फक्त मराठी शिकून महाराष्ट्रातच राहणार, चपरासीगिरी करणार, ही त्या पाठीमागे त्यांची भूमिका आहे. आणि या अशा BJPला विरोध करून महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही येऊ इच्छितो. महापालिकेत आवाज उठवायचा आहे कारण ही महापालिका सर्वात मोठी महापालिका आहे आणि मुंबई हे चळवळीचं केंद्र आहे. नुसतं सगळ्या चळवळीचं केंद्र नाही तर बाबासाहेबांच्या चळवळीचं सुद्धा केंद्र आहे, कारण इथूनच महत्त्वाच्या भूमिका झालेल्या आहेत. बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती ती
खेडी सोडा आणि शहराकडे चला. कारण खेड्यामधल्या ज्या काही चातुर्वर्ण सिस्टीममध्ये आहे त्यामध्ये आम्ही लोडबडून न पडता शहरामध्ये या, शहरातल्या चांगल्या नोकऱ्या आणि शिक्षण घ्या. आणि ते करत असताना आपला सगळा समाज जो आहे तो मुंबईमध्ये आला, मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला, चळवळ उभी केली आणि इथल्या मागासवर्गीयांचा, दलितांचा विकास झाला. त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला. नागपुरामध्ये बौद्ध धम्म दिल्यानंतर त्यानंतरची दुसरी बौद्ध धम्म परिषद ही मुंबईमध्ये होणार होती, परंतु त्यांचा अकाली मृत्यू झाला. बौद्ध धम्म दिला आणि 1.5 महिन्यातच ते निघून गेले. परंतु त्यांचं पुढचं जे लक्ष होतं ती ही मुंबई महापालिकेमध्ये, मुंबई शहरामध्ये ते करायचं होतं, ते राहून गेलेलं आहे. ते स्वप्नही आम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि अशी जे स्वप्न आहे, बाबासाहेबांचं तत्त्व विचार घेऊन पुढे जाणारी मंडळी आहे, त्यांचं हे ऐक्य करायचं आहे. हे नुसतं ऐक्य म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा, रिपब्लिकन हे नाव आमच्या नसानसात आहे, परंतु त्या नावाच्या इथं एकूण किती 58 संघटना आहेत आणि त्या कुणाकडे तरी जोडून गेलेल्या आहेत. बाबासाहेबांचं नाव मात्र घ्यायचं, पण त्यांच्या तत्त्वाच्या विरुद्ध जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर हातमिळवणी करतायत, त्यांना आमचा हा विरोध आहे. आणि तो विरोध आपल्याला या निवडणुकीत दाखवून द्यायचा आहे. आणि तो दाखवून देत असताना आमचा आवाजही महापालिकेत उठला पाहिजे. त्यासाठी आमचे काही ना काही मंडळी त्यामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यासाठीच आजची भूमिका होती. अर्जुन डांगळे हे फार जुने जाणते आमचे नेते आहेत, त्यांनी ही भूमिका घेऊन पुढे गेलेले आणि आम्ही सर्व त्या पाठीमागे असणार आहोत. धन्यवाद. जय भीम. थँक्यू सर.